नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. सकाळीच आपल्या आप्पांना घेऊन ना थोडं दवाखान्यामध्ये जायचं होतं आळेगावला. मग तिथून आलो बरं का ना. आपल्या ना शनी शिंगणापूर इथे आमच्या कोकणगावमधून आहे ना दिंडी जात असते. म्हणजे थोडक्यात ते कावड वगैरे न्यावं लागतं. मित्रांनो, आमच्या गावातील हे ना महादेवाचे मंदिर आहे बरं का. आणि ना जंबे साहेब असतील किंवा डोळस काका असतील व इतर जंबे कुटुंब असेल व राजपूत साहेब असतील, या सगळ्यांनी मिळून ना जाण्याचा निर्णय घेतला होता. आणि ते कावड वगैरे घेऊन चालले होते. इथे पोरं गावले बरं का, आपल्याला क्रिकेट खेळत होते. त्यांना म्हणलं थांबा व्हिडिओ काढत होते. भलतेच खुश झाले बरं का. मग त्यांना हाय हॅलो केलं. मोकार ना असे ना फॅन फॉलोईंग आपले करून ठेवावं लागते लहान लहान. मित्रांनो, आपण आपल्या कांद्यावरती ना 0-0-50 सोडतोय बरं का. म्हणजे हा पावन एकराला सोडतोय आपण, फक्त सोलेबल बाकी कोणाला सोडत नाही. आणि आपलं सोलर चालू आहे बरं का. नका आबाळा नाही पण काय यायचं होतं काय माहिती, डायरेक्ट सोलर म्हणजे स्टॉपच झाला पूर्ण. पाणीच आहे ना बरं का, कारण पूर्ण हेडला होतं मोटर. इथं आपल्याला दरेकर साहेब भेटले बरं का. येता दरेकर साहेबांचं पण ना कांदा हार्वेस्टिंग चालू आहे. मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या थोड्याशा. डायरेक्ट संध्याकाळी आपला आळवेगावला आलो इकडे मिसळ साहेबांकडे. आपल्या बोरला सिंगल फ्यू चालण्यासाठी कॅपॅसिटर घेतला आणि थोडेसे पिना वगैरे घेतल्या बरं का. म्हणलं नांगरट करताना लई लागतं. दुसऱ्या दिवशी इकडे सकाळी चेअरमन साहेब काय म्हणतात बघा आता बाया मामाच्या गाड्याला. जल्दी जल्दी निकालने का, मेरे आने से पहले आधा घंटा दूध ठंडा होना मांगता है. हाँ? पाणी होतं नहीं मी काय होतं, चेअरमन साहेब पण भलतेच ना गाडीत बरं का. इथं आमचे बाया मामाकडे दुपारी गाठ पडली. बाया मामा पण मोकार पैसे आहेत. मला म्हणलं एखादं बंडल देतो का, मग त्याकडून उलसाक बंडल घेतला. आणि मित्रांना पण ना दुसऱ्या दिवशी इतकं मोठं मन केलं का नाही, मी डायरेक्ट ना 150 रुपयाची थाळी चारली. म्हणलं शेवटी कमवून कोणासाठी कमवायचं, मित्रांसाठी. श्रीगोंद्यामध्ये पण मित्रांनो इथं रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे आम्हाला डायरेक्ट बायपासने पलीकडून जावं लागते. कवा होईल तेव्हा होईल. आणि छोटा गडी बघा मित्रांनो, फोन पे चालवतो. आयला म्हणलं लयच नागाड गडी भाई. आबांच्या दुकानात थोडं आलो थंड पाणी घेण्यासाठी, कारण आमचे दाजीन ते आले होते आणि त्यांचा हरभरा करायचा आहे बरं का. दाजीला लय मोठं मन केलं. मी डायरेक्ट स्प्राईट पाहिजे. दाजी म्हणलं तुम्ही पण ना माझ्यासोबत राहता असंच जगताना. म्हणलं मोठ्या मोठ्या गोष्टी माझ्यासोबत अशाच असतात. आमच्या रामाचं त्यांचं मशीन होतं बरं का. आणि दाजींनी एक तिकडून त्यांचं एक गडी पण आणलं, म्हणजे मित्र त्यांचा कोणी असेल कोणी. आत्यानं आम्ही ना 5-6 जणांनी मिळून एवढं हरभरा म्हणलं करूया, काय व्हायचं म्हणलं 1-2 गोण्या तेवढं चकण्या मिठा पुरता. मित्रांनो, डाळी डुळी करायला लय लागतं. बायांचं पण लय अवघड असतं बरं का. जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपलं फक्त कंटेंट असतो. म्हणजे व्हिडिओ काढायचा आणि काम करू लागायचं 2 टायमाच्या भाकरीसाठी. सोहम भाऊ पण आले बरं का, मशीन त्याने लगेच उतरवलं खाली. म्हणलं भाऊ लय डेंजर ड्रायव्हर दिसत. त्याने पण तिकडे वड्यात घातला असता खाली. त्या पप्पा म्हणले हो बाहेर तू, मी चालवतो. आयला सोहम तू उलसक ना, अनुभवाची गरज आहे तुला. दाजीने पण त्यांची लगेच काढला पांढरा वडा रप्पक रप्पक. दाजीला म्हणलं 2 गोण्या मांडा मागं. 7:30 आपले मागच असतं मला माहिती ना. दाजी त्यांना वाटा लावलं, गाडीच पंक्चर झाली आपली. मग पप्पांनी ना चाक बी खोलून डायरेक्ट गावात घेऊन गेलो. पिंटू दादाने लगेच पंक्चर ना 100 मिनिटात काढून दिली. गुलाब भाईंना घेऊन आपण आलो होतो. चला तुम्ही आता व्हिडिओ आवडला लाईक आणि फॉलो करून घ्या. भेटू आता उद्याच्या भागात.